सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी 10 मिनिटात तुमची अशी मस्त चमचमीत मिक्स व्हेज होणार. तर आज आपण बॅचलर, नवशिके आणि वर्किंग वुमनसाठी खास घेऊन आलेलो आहोत मस्त मिक्स व्हेज, ते देखील क्रीमी फ्लेवरचा. 10 मिनिटात तुमची ही भाजी तयार होते. तर त्यासाठी इथे आपल्याला पहिल्यांदा वाटण तयार करून घ्यायचं आहे. 7 ते 8 काजू, 5 ते 6 बदाम मी गरम पाण्यात भिजत ठेवलेलं होतं. 2 चमचे इथे मी सुकं खोबरं टाकून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये. 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 इंचाचं आलं, 2 चमचे इथे मी फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे आणि 2 चमचे इतकं तीळ. आणि त्याचबरोबर या भाजीला छान क्रीमीनेस येण्यासाठी इथे मी 10 ते 12 मखाने आणि तसेच 2 चमचे इतकं दुधावरची साय टाकून घेतलेली आहे. तर इथे आपल्याला लागेल तसं पाण्याचा वापर करून आपल्याला या पद्धतीने मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मिक्स व्हेजसाठी भाज्या पाहूया. तर इथे मी जे भाज्या घेतलेल्या आहेत त्यामधला एखाद दुसरा नसेल तर काही हरकत नाही, किंवा प्रमाण जास्ती कमी तुम्ही करू शकता. भाज्यांमध्ये फ्लावरचे तुरे वाटीभर इतकं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं गाजराच्या फोडी, वाटीभर इतकं मखाने आणि सोबतच इथे मी अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि वाटीभर इतकं इथे मी बटाटा साल काढून मग त्याच्या मोठ्या फोडी चिरून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराची लाल शिमला मिरची ते सुद्धा यामध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे मटर. तर फ्रोझन मटर घेतलेला आहे. तर या भाज्यांपैकी कोणतंही तुम्ही स्किप करू शकता, आणखी काही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. मिक्स व्हेज म्हणजे भाज्या आपल्या आवडीनुसार. आता कुकरमध्ये इथे मी 5 चमचे तेल, 1 मोठा चमचा लोणी, चमचाभर जिरे, कांदा टाकून छान परतून घेतलेला आहे. तर इथे कांदा हलकंसं परतलं की घेतलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कांदा देखील अगदी लालसर करायचं नाही, हलकंसं गुलाबी रंगावर झालं की सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या. भाज्या सुद्धा अगदी गाळ परतून घ्यायचं नाही, थोडंसं भाज्यांमध्ये क्रंचीनेस असायला पाहिजे. थोडंसं परतून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तयार करून घेतलेलं वाटण किंवा प्युरी. तुम्ही जर कांदा लसूण विरहित स्वयंपाक करायचा असेल तर यामध्ये जे कांदा लसूण टाकलेलं आहे ते स्किप करू शकता. सेम पद्धत हीच वापरू शकता, म्हणजे तुम्हाला चातुर्मास किंवा श्रावण महिन्यासाठी सुद्धा ही भाजी करता येते. आणि घाई गडबडीमध्ये कुकर अगदी बेस्ट आहे, पटकन आपली भाजी होते. वाटण टाकून घेतल्यानंतर चमचाभर लाल मिरची पावडर, चमचाभर धने पावडर आणि चमचाभर गरम मसाला आणि सोबतच 1 चमचाभर हळद टाकून घेतलेला आहे. तुम्हाला जर व्हाईट ग्रेव्हीतलं करायचं असेल तर यामध्ये हळद स्किप करू शकता. सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. थोडंसं पाणी, चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कवळ्या देठाची कोथिंबीर घ्यायचं म्हणजे चवीला छान होते. 2 चमचे इतकं इथे मी कसुरी मेथी हातावर चुरून टाकून घेतलेलं आहे, ते सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान असं व्यवस्थित एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झालं की इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे. कुकरमधल्या कुठल्याही भाज्या करत असाल तर भाज्या बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे. अगदी जास्त नको, अगदीच कमी नको. झाकण लावायचं, 1 शिट्टीमध्ये आपली भाजी तयार. तर या ठिकाणी मी मिक्स व्हेजची भाजी अगदी 10 मिनिटात सांगितलेलं आहे. तर तुम्ही म्हणताल 10 मिनिटात तर भाज्या चिरायला लागतात. तर भाज्या आदल्या दिवशी चिरून ठेवायचं आणि वाटण आदल्या दिवशी करून ठेवायचं, म्हणजे तुमचं काम सोयीस्कर होते आणि पटकन अशी चमचमीत भाजी तुम्ही डब्याला नेऊ शकता किंवा घरी करू शकता. तर या पद्धतीची भाजी एकदा नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा ऑफिसला न्यायचं असेल तर अगदी बेस्ट आहे. तर ही भाजी करते वेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की जे कोणते तुम्ही भाज्या वापरत आहेत ते सगळे एकसारखे चिरून घ्यायचं, म्हणजे साईज तेवढीच ठेवायचं, म्हणजे कुकरला छान असं व्यवस्थित शिजते. भाज्या चिरत्या वेळेस एकाच साईजच्या चिरायच्या आणि बारीक चिरायचा, म्हणजे पटकन भाजी तयार होते. तर मी बारीक असं चिरून घेतलेलं होतं, हाय फ्लेमवर 1 शिट्टी काढून घेतलेली होती. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि त्याचसोबत नवनवीन रेसिपीज पाहायला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट